नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या वापरात येणाऱ्या काही महत्त्वाच्या इंग्रजी वाक्यांबद्दल जाणून घेणार आहोत। हे वाक्य आपण दररोजच्या संभाषणात वापरू शकतो, शाळेत जसे की शाळेत, ऑफिसमध्ये किंवा घरात सुद्धा। तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला इंग्रजी बोलण्यात नक्कीच फरक जाणवेल। तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तो दूध पितो, ही ड्रिंक्स मिल्क, ही ड्रिंक्स मिल्क। ड्रिंक म्हणजे पिणे, मिल्क म्हणजे दूध। नेक्स्ट, ती शाळेत जाते, शी गोज टू स्कूल, शी गोज टू स्कूल। स्कूल म्हणजे शाळा, गोज म्हणजे जाणे। नेक्स्ट, आम्ही क्रिकेट खेळतो, वी प्ले क्रिकेट, वी प्ले क्रिकेट। प्ले म्हणजे खेळणे, वी म्हणजे आम्ही। नेक्स्ट, ते पुस्तक वाचतात, दे रीड अ बुक, दे रीड अ बुक। रीड म्हणजे वाचणे, दे म्हणजे ते आणि बुक म्हणजे पुस्तक। नेक्स्ट, आई जेवण बनवते, मदर कुक्स, मदर कुक्स। मदर म्हणजे आई, कुक्स म्हणजे स्वयंपाक करणे। नेक्स्ट, वडील ऑफिसला जातात, फादर गोज टू द ऑफिस, फादर गोज टू द ऑफिस। फादर म्हणजे वडील। नेक्स्ट, तू वेळेवर येतोस, यू कम ऑन टाईम, यू कम ऑन टाईम। ऑन टाईम म्हणजे वेळेवर, कम म्हणजे येणे। नेक्स्ट, मी दररोज अभ्यास करतो, आय स्टडी एव्हरी डे, आय स्टडी एव्हरी डे। एव्हरी डे म्हणजे दररोज, स्टडी म्हणजे अभ्यास करणे। नेक्स्ट, तो सकाळी धावतो, ही रन्स इन द मॉर्निंग, ही रन्स इन द मॉर्निंग। रन्स म्हणजे धावणे। नेक्स्ट, ती टी व्ही पाहते, शी वॉचेस टी व्ही, शी वॉचेस टी व्ही। वॉच म्हणजे पाहणे। नेक्स्ट, आम्ही संगीत ऐकतो, वी लिसन टू म्युझिक, वी लिसन टू म्युझिक। लिसन म्हणजे ऐकणे। नेक्स्ट, मुलं खेळायला जातात, चिल्ड्रन गो टू प्ले, चिल्ड्रन गो टू प्ले। प्ले म्हणजे खेळणे। नेक्स्ट, तो पाण्याने आंघोळ करतो, ही बाथ विथ वॉटर, ही बाथ्स विथ वॉटर। वॉटर म्हणजे पाणी, बाथ म्हणजे आंघोळ करणे। नेक्स्ट, मी वर्तमानपत्र वाचतो, आय रीड द न्यूजपेपर, आय रीड द न्यूजपेपर। न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र। नेक्स्ट, तो माझा मित्र आहेस, यू आर माय फ्रेंड, यू आर माय फ्रेंड। फ्रेंड म्हणजे मित्र। नेक्स्ट, ती खूप छान गाते, शी सिंग्स व्हेरी वेल, शी सिंग्स व्हेरी वेल। व्हेरी वेल म्हणजे खूप छान। नेक्स्ट, मी दर रविवारी मंदिरात जातो, आय गो टू द टेम्पल एव्हरी संडे, आय गो टू द टेम्पल एव्हरी संडे। टेम्पल म्हणजे मंदिर। नेक्स्ट, पंखा चालतो, द फॅन रन्स, द फॅन रन्स। नेक्स्ट, सूर्य पूर्वेकडे उगवतो, द सन रायजेस इन द ईस्ट, द सन रायजेस इन द ईस्ट। राईज म्हणजे उगवणे। शिक्षक वर्गात येतात, द टीचर कम्स टू द क्लास, द टीचर कम्स टू द क्लास। क्लास म्हणजे वर्ग, कम्स म्हणजे येणे। नेक्स्ट, मुले शाळेत शिकतात, चिल्ड्रन लर्न इन स्कूल, चिल्ड्रन लर्न इन स्कूल। नेक्स्ट, तो साखर खातो, ही इट्स शुगर, ही इट्स शुगर। शुगर म्हणजे साखर। नेक्स्ट, मी माझ्या आईला मदत करतो, आय हेल्प माय मदर, आय हेल्प माय मदर।
माय मदर म्हणजे माझी आई. नेक्स्ट, ती दररोज पाणी पिते. शी ड्रिंक्स वॉटर एव्हरी डे. शी ड्रिंक्स वॉटर एव्हरी डे. एव्हरी डे म्हणजे दररोज. नेक्स्ट, आम्ही संगीतात रस घेतो. वी आर इंटरेस्टेड इन म्युझिक. वी आर इंटरेस्टेड इन म्युझिक. तू दर आठवड्याला सिनेमा पाहतोस. यू वॉच मूवीज एव्हरी वीक. यू वॉच मूवीज एव्हरी वीक. एव्हरी वीक म्हणजे दर आठवड्याला. ते अभ्यासात चांगले आहेत. दे आर गुड ॲट स्टडीज. दे आर गुड ॲट स्टडीज. नेक्स्ट, मी रोज व्यायाम करतो. आय एक्सरसाइज डेली. आय एक्सरसाइज डेली. एक्सरसाइज म्हणजे व्यायाम करणे. नेक्स्ट, मुलं गृहपाठ करतात. चिल्ड्रन डू होमवर्क. चिल्ड्रन डू होमवर्क. होमवर्क म्हणजे गृहपाठ. नेक्स्ट, ती माझी मैत्रीण आहे. शी इज माय फ्रेंड. शी इज माय फ्रेंड. माय फ्रेंड म्हणजे माझी मैत्रीण. नेक्स्ट, आम्ही रोज एकत्र जेवतो. वी ईट टुगेदर एव्हरी डे. वी ईट टुगेदर एव्हरी डे. टुगेदर म्हणजे एकत्र. नेक्स्ट, तो सकाळी प्रार्थना करतो. ही प्रेज इन द मॉर्निंग. ही प्रेज इन द मॉर्निंग. प्रे म्हणजे प्रार्थना करणे. तू खूप मेहनत करतोस. यू वर्क व्हेरी हार्ड. यू वर्क व्हेरी हार्ड. नेक्स्ट, मी दर रविवारी माझ्या आजीकडे जातो. आय विजिट माय ग्रँडमदर एव्हरी संडे. आय विजिट माय ग्रँडमदर एव्हरी संडे. विजिट म्हणजे भेट देणे. एव्हरी संडे म्हणजे प्रत्येक रविवारी. नेक्स्ट, कुत्रा जोरात भुंकतो. द डॉग बार्क लाऊडली. द डॉग बार्क्स लाऊडली. लाऊडली म्हणजे मोठ्याने किंवा जोरात. नेक्स्ट, माझा भाऊ सायकल चालवतो. माय ब्रदर राईड्स अ बायसिकल. माय ब्रदर राईड्स अ बायसिकल. राईड्स म्हणजे सवारी करणे. ब्रदर म्हणजे भाऊ. नेक्स्ट, वडील सकाळी वृत्तपत्र वाचतात. फादर रीड्स द न्यूजपेपर इन द मॉर्निंग. फादर रीड्स द न्यूजपेपर इन द मॉर्निंग. नेक्स्ट, विद्यार्थी शांत बसतात. स्टुडंट्स सिट क्वाइटली. स्टुडंट्स सिट क्वाइटली. क्वाइटली म्हणजे शांत. सिट म्हणजे बसणे. नेक्स्ट, ती चहा बनवते. शी मेक्स टी. शी मेक्स टी. मेक म्हणजे बनवणे. टी म्हणजे चहा. नेक्स्ट, मला पालक खायला आवडत नाही. आय डोंट लाईक टू ईट स्पिनॅच. आय डोंट लाईक टू ईट स्पिनॅच. स्पिनॅच म्हणजे पालक. आजचे व्हिडिओ तितकंच. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. जेणेकरून मी नवीन व्हिडिओज बनवण्यास मला मोटिवेशन मिळेल. आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.